काय सांगाल, कुठून आलात? आम्ही जालना तालुक्यामधून नावा. इथेच जेवण चालू आहे आज, इथेच ठिया? हो इथेच ठिया आज. म्हणजे घरदार सगळं ट्रक? सगळं ट्रकच आज, घरदार सगळं ट्रक. म्हणजे कुठल्या दारीने आलाय, किती दिवस थांबणार आहे काही असं? नाही, आता जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत थांबणार आहे. आरक्षण मिळत पर्यंत? हो हो. किती दिवसाचं आणलंय तुम्ही धान्य वगैरे? धान्य आमचं तसं 1 महिन्याचं आहे. 1 महिन्याचं आहे? हो. आणि जर कमी पडलं बी कधी तर आमचं काही अजून येऊ राहिले गावाकडून, त्याच्यातून जर वाटलं कधी तर त्याच्याकडून बोलून घेऊ अजून परत. काय वाटतं म्हणजे आरक्षण मिळेल काय, सरकार मान्य करेल का आरक्षण? नाही, करा तर लागलं त्याला, कारण की कंडिशनच तशी समाजाची आता, त्यामुळं आरक्षण तर लागणारच. गाडी चालून कसं वाटतं? काय सांगाल, मेहनत करून आलेला आहात, भात बनवलेला आहे तुम्ही इथेच? म्हणजे जे काय आम्ही बनवू ते आमच्या स्वतः हातानेच बनवणार. आता आम्ही 1 महिन्याचं अन्नधान्य आणलेलं नाही. जर कमी पडलं अजून गावाकडून बोलून घेऊ, पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही. आवाज थकलेला वाटतं तुम्ही? हो, आडो खूप माझा आवाज बसलेला. पण आता मेडिकल वर आता जेवण करून गोळ्या घेऊ आणलेले. काय प्रतिक्रिया, म्हणजे मराठा समाज म्हणून तुमची काय प्रतिक्रिया? आरक्षण किती गरजेचं आहे मराठा समाजासाठी? गरजेचं आहे ना, पण कुठेतरी काही नेते, राजकीय नेते असं म्हणत आहेत की ओबीसीतून आरक्षण नको किंवा विरोध करताय मराठाच्या आरक्षणाला, त्याबद्दल काय सांगाल? ओबीसी विरोध करता, आम्ही पहिलेच ओबीसी आहे ना. आमचं कास्ट काय, आमचं कास्ट काय पहिलंच हे सांगताना आम्हाला जेतानाच आम्ही कुणबी ना, कुणबी नसतो आम्ही तर होर गोष्ट आहे. कुणबी आम्ही पहिलं जन्मता कुणबी ना, कुणबीच कास्ट निघतच आमचं. मग काय आम्हाला देऊ नाही? आमचं कुणबी नसतं तर आम्हाला दिलं नसतं. आम्ही कुणबी हो म्हणून तर आलो नाही. तर आम्हाला कुणबी नसतो, मग आम्ही शेती करतो ना. शेती आमचा हा व्यवसाय पहिला. आमचा शेती नसती, आम्हाला काही असतं तर मग आम्ही हो बाबा आम्ही म्हणू शकतो आम्हाला आरक्षण आहे. 15% 17% टिकू शकत नाही कोर्टात. कसं टिकन? कारण की ते मान्यता नाही ना. 50%च्या वर तर टिकतच नाही कोणतं. पहिली गोष्ट आम्ही कोणतं मागतो, जे 50%च्या आतलं आहे तेच मागतो, दुसरं लागत नाही आम्हाला. मागच्या वेळेस त्यांनी आम्हाला जे चॉकलेट दिलं होतं मुदतची, मागच्या वर्षी तुम्ही आले होते वाशीपर्यंत, आम्हाला चॉकलेट दिलं होतं, आम्ही वापस गेलो. पण यंदा नाही, 1 महिन्याचं अन्नधान्य सगळं आलो आम्ही. यंदा चॉकलेट नाही, काही नाही, डायरेक्ट आरक्षण घेऊनच जाणार. काही हो, केवळ ठाम आहे आम्ही बिंदास.